सो गुड मॉर्निंग. आज लग्नानंतर 2 महिन्याच्या ब्रेक नंतर आज आम्ही बाहेर पडलो आहोत. कामानिमित्त नाही, जरा थोडंसं फिरायला आलो आहोत नाशिकला. सो आजचा काय प्लॅन? तू जिथे घेऊन जाणार तिथे मी येणार आहे. चला तर मग भंडारदऱ्याला जाऊया, भंडारदरा एक्सप्लोर करूया. चला. सो आम्ही आता स्टॉक रिफिल केला आहे. आम्ही भंडारदऱ्याला चाललो आहे, तिथे स्ट्रे डॉग्सला देण्यासाठी. मला येतच नाही यार बोलता. भंडारदरा. आम्ही भंडारदऱ्याला चाललो आहोत आणि आम्ही स्टॉक रिफिल केला आहे तिकडे स्ट्रे डॉग्सला देण्यासाठी. यू नो माय ॲक्सेंट. सो भंडारदऱ्याला निघालो आहोत, पण मध्येच प्लॅन असा झाला आहे की बायकोची इच्छा झाली आहे नवशा गणपतीला जायची इच्छा फार झाली आहे. सो मग आधी आम्ही चाललो नवशा गणपतीला आणि मग तिकडनं मग बघूया, रस्ता जातोय तसं आम्ही जाऊ. आज काय असा प्लॅन काही नाही आहे. आपलं कधीच प्लॅन नसतं. पहले प्यार दी पहली कहाणी बदला रंग. सो आज रविवार आणि आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला नवशा गणपतीला. जरा गर्दी आहे, जरा नाही भरपूर गर्दी आहे आणि आम्ही सुकीला मिस करतो आहोत. सिरियसली आय एम मिसिंग सुकी अ लॉट. तर इंस्टाग्रामवर बरेच रील्स बघून आम्ही आलो आहोत नाशिकच्या फेमस नवशा गणपतीला. आणि मी असं ऐकलं आहे की इथे आल्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतात ते बाप्पा पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या भक्तांना असंच सोडत नाही. तर बघूया इथला अनुभव कसा आहे. तर मग चला. वर्ष राहून नाशिकला कधीतरी येतो. आज मीच खूप वर्षांनी आलो आहे नाशिक. हे बघ आमचे मित्र. छोटी कोणती ही. तर इथे अशी श्रद्धा आहे की ही जी घंटा आहे ही तिकडे अशी बांधायची आणि तुमच्या इच्छा पुरं होतात. हे 100 ना. गर्दी आहे का आज? आणि आज रविवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे. सगळीच लोक दर्शनाला आली आहेत. हे मंदिर गोदावरी नदीच्या किनारी बसलं. नदी आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. खूप गर्दी आहे. सो इथे प्रत्येक जण उंदराच्या कामात काहीतरी गोष्टी सांगतात. उंदीर पण किती जणांचं ऐकेल रे. कोणती तरी थर्ड पार्टी ॲप आहे का, त्याला खूप कॅशबॅक आहे. म्हटलं भाई तो आम्ही पण बांधलेली आहे. आम्ही आमची इथे घंटा बांधत आहोत. तर असं बोलतात की आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात. इथे नवस पूर्ण होतो. ही बेल आठवण ठेवायची आहे. ही बेल आपली आहे. ही आपण याच्यात काहीतरी इनिशियल लिहायला हवं. गणपती. सो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आमचं. मस्तपैकी दर्शन झालं आहे आणि खूप बरं वाटलं नवशा गणपतीला येऊन. तर तुम्ही जर नाशिकमध्ये कधी येत असाल तर नवशा गणपतीला नक्की या. खरंच तुम्हाला बरं वाटेल. काही इच्छा म्हणून नाही, पण असंच या. फक्त गर्दी अवॉइड करून या.
तरी संडे असूनही गर्दी होती असं नाही की नाही, पण ओके होती. म्हणजे आम्हाला एक 5 मिनटं लागले दर्शनाला, पण खूप मस्त दर्शन झालं. सो हा बघा आमचा वासानी येतोय आमच्याबरोबर. ये ये लवकर ये, तुला खाऊ देतो ये. सो आता आमचं आवडतं काम आम्ही करणार. बिचाराचं बघा कसं झालंय. पण त्यांना बघ ना कसं कळतं. ये लवकर ये चल खायला लवकर देतो. ये ती बघ गाडी तिकडे आहे. ये इथे गाडी लावली आहे. आवडीचं काम ये दे. घे. सो हे तर खाल्लं नाही, त्याला आम्ही देऊन बघतो बिस्किट. अरे 2-3च दे. हा मग ओपन तरी करू दे. हे घे. नाही खाणार, त्याच्याजवळ दे. तिथेच देऊन बघ. हे घे. सो त्याने नाही खाल्लं पण हा बिचारा ते खातो. काहीच नाही खाते. जाऊ दे. ते घाबरलंय रे. हम्म. तुला देऊ. ये ये इथे ये, साईडला ये. ये ये ये. तिकडे तिसरा. किती क्यूट आहे. खा खा. हा तुला ड्रूल्स देऊ. ड्रूल्सचं एक पॅकेट देऊ. ड्रूल्सचं एक पॅकेट देऊ. त्याला पण एक पॅकेट दे ना. हा सो हा बघा आमचा स्टॉक आहे गाडीतला. सो आता नवशा गणपतीचं दर्शन झालं आहे आणि जोरात भूक लागली आहे. दुपारचे वाजलेत 2:30. तर मला मिसळ खायची खूप इच्छा झाली आहे. तर आम्ही आता चाललो आहोत श्याम सुंदर मिसळ खायला. नाशिकमधली वन ऑफ द फेमस मिसळ आहे. नाशिकला येऊन मिसळ खायची ही मजाच वेगळी आहे. मिसळ सगळीकडेच मिळते पण नाशिकची मिसळ खायला मजा येते. श्यामसुंदर मिसळला मी खूप आधी यायचो सोनी बरोबर. मी सोनी आम्ही रेग्युलर इथे खायला यायचो. ते सोनीला फोन करायला पाहिजे होता रे. आता इथे जाऊन तू मिसळ ऑर्डर करणार की दुसरं काहीतरी? व्हॉट डू यू मीन? मग तुझं तेच असतं ना की इकडे नाही मला मिसळ नाही खायची. नाही पण मी मिसळ खाणार आहे. आज गर्दी असेल. बट इट्स ओके. इथे येऊन मागच्या वेळेस तू दाल खिचडी ऑर्डर केली ती. हो मग तेव्हा मला दाल खिचडी खायची इच्छा झालेली. श्यामसुंदर मिसळ मी खाल्लं चांगलं होतं. तू कशाला असं तोंड केलं? आईनी टेस्ट केलं. काय टाकलं त्याच्यात? हां मीठ. मी आहे ना आता मटर पनीरची भाजी बनवली आणि मी कौस्तुभला ना टेस्ट करायला देणार आहे आणि मी ह्याच्यात आहे ना एवढं मीठ घातलं. आता बघूया काय बोलतो. हे बी ये ना घे लवकर. टेस्ट तरी कर. काय मटर पनीर कळलं? हां मीठ नाही कुठे. चांगलंच होतं. मला एवढं गोड तुझ्या तोंडचं टेस्ट आवडली ना त्यामुळे मी ते तोंड तसं केलं. नाही पण मी त्यात काय टाकलेलं? मी टेस्ट केलं, आईनी टेस्ट केलं. इट वॉज गुड. आई बोलली चांगली झाली. हो, मग इनफॅक्ट मी आई कुठे मला नाही बोलली की लास्ट टाइम तू पनीर मटरची भाजी केलेली बाबांना खूप आवडली आहे तर तू परत कर. त्यासाठी मग मी ती भाजी मला पण केली. आवडली. मी कुठे नाही बोललो पण मी तू सरप्राईज असं झालो की खाल्लं? त्याच्यापेक्षा जास्त नाही. चांगली टेस्ट बनवली म्हणून मी सरप्राईज नाही तू झालो. कसं केलं तोंड असं खाल्लं आणि तू असं असं पहिलं मी तुला असं भरवलं तर तू असं खाल्लं आणि असं असं केलं आणि मग असं केलं का? पण टेस्ट खूप छान होती म्हणून केलं. मग असं कोण करतं एकदम सरप्राईज. वियर्ड लुक का केलं? सरप्रायझिंग टेस्ट होती. दॅट वॉज नॉट सरप्रायझिंग Oh, टेस्ट. it दॅट is. वॉज लाईक यू डिडंट लाईक It इट is. आणि मग नंतर मी तुला बोलल्यानंतर मग तू असं आय असं लाईक इट. इट इज. आय डिडंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू एटलीस्ट. उसका जवाब दिया जाएगा. क्या जवाब दिया जाएगा? तू जेवढं चांगलं बनवलं तेवढं चांगलं मी पण तुला खायला घालणार ना. मग घाल नाही. खूप गर्दी आहे आणि त्याने आम्हाला सांगितलं आहे वरती जावा म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. खूप जुनी जागा आहे ही आणि मिसळपावसाठी तर खूप फेमस आहे. तिकडे बस ना. मस्त कॉर्नरची सीट मिळाली आहे. पण राईस प्लेट, पंजाबी डिश, चपाती, दाल खिचडी. काल आम्ही एका ठिकाणी दाल खिचडी खाल्ली हायवेला. लाईफमध्ये वर्स्ट दाल खिचडी खाल्लेली असेल झालं. तू इथे किती वर्षांपासून मिसळ खातेस? जेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती तेव्हापासून मी मिसळ खातो. बाईक नाही आहे बाईक नव्हती तेव्हापासून कारण पण आता बायको आहे ना.
मी आणि सोनी यायचो इकडे. सोनी याची लहानपणीची मैत्रीण. ती आणि मी इकडे यायचो. आम्ही एवढ्या लांब नाशिकपासून जवळजवळ 8-10-12-13 किलोमीटर लांब असतो. पण मी इथली एकदाच ट्राय केली आहे अँड लाईक हेवन. खूप मस्त टेस्ट आहे. हेवी का असतं? हेवन बोललं, हेवन. हे घे तुझ्यासाठी मीठ. खा. तूच खा, तूच खा. शुभमंगल सावधान. हलका मीठ थोडी टाकतो. शुद्ध होशील ना, तुला नजर नाही लागणार. तुझ्यामुळे मला अशी नजर नाही लागली. आता वाजलेत जवळजवळ 3. जवळजवळ नाही, 3 एक्झॅक्ट 3 वाजते. 3 वाजता. आपण इकडनं जाणार किती वाजता? 5ला पोचू. 5ला कसं आहे? 5:30 शिवाय पोचत नाही. 5:30 Okay. पावणे 6. लेट तू निघाला. ट्युजडेला पण सुट्टी घे. माझी आंघोळ आधी झालेली. आंघोळीचं मी काम करत होते. मी पनीरची भाजी बनवते. सकाळी लवकर उठायचं आणि बनवायचं. हो. आणि पुढच्या आठवड्याला काहीतरी खायला घेऊन यायचं. तुला गाडीत बसलं की तुला भूक लागते. सो आमची मिसळ आलेली आहे फायनली. ताक आहे ना? ताक आहे. मिसळ आलेली आहे आणि आता फक्त तर्री यायची बाकी आहे. एक फोटो तो बनता है इसके साथ, मिसल के साथ, जो मी काढणार आहे माझ्या S25 अल्ट्राने. तर्री, मिसळ, पाव, पापड, दही. पापड, कांदा आणि ही कांदा खाऊन झालेली. कशी आहे? सगळे पापड खात. आता ही तर्री ओतणार आहे. सो आता वेळ न वाया घालवता खायला सुरुवात करूया. रस्सा बघितल्यानंतर तोंडात असं मस्त पाणी सुटलं आहे आणि आता मी हे ह्यात टाकणार आहे. ओ वा वा वा, इट स्मेल्स सो गुड. मस्त. ह्यावर आता असा कांदा टाकायचा, भरभरून कांदा, आणि त्यानंतर माय फेवरेट लेमन. जर लवकर खाल्लं तर मी पण खाईन. हो मग मी आधी टेस्ट करणार. माझं अप्रुव्हल आधी येणार, त्यानंतर मग तू. असं मस्त मिसळ पाववर ताव मारायची आहे. असं पाव बटरमध्ये मस्त पाव हे केलं आणि हे तू खा आता. चांगलं आहे, तू खाऊ शकतो. सो आता मी खायला सुरुवात करतो. पाव पण असे मस्त मोठे आहेत हा. तो मस्त आता ताट पुसून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहोत. सो माझी बायको बिल पे करते. हो मग कधीतरी बिल पे केलंच पाहिजे आणि मी करते, असं नाही की नाही. हे खाणं झालेलं आहे आणि आता बाजूला पॅसेंजर सीटवरती काय चाललं आहे? आता मस्त पेटपूजा झाली आहे, मस्त मिसळ खाल्ली, आता झोपायची तयारी. थोड्या वेळ झोपते यार मी, फक्त एक 10-15 मिनटं. ते 10-15 मिनटं तुझे 1 तासाभराचे असतात का? हो हो हो, ते तुझ्यासाठी असतात. मी फक्त, आणि मी जागी असते, झोपली तरी मी जागी असते, मला सगळं कळतं. त्याच्यात तू एवढे ब्रेक मारतोस, एवढा रस्ता खराब आहे, तर डोळा अजिबात, फक्त ते असे डोळे बंद असतात. बाकी आय एम फुल अवेक. फायनली आम्ही नाशिक सोडलेलं आहे आणि नाशिक सोडेपर्यंतच बाईसाहेब अर्ध्या झालेल्या आहेत. अर्ध्या राहिल्यात म्हणजे काय? मला तू ॲटलिस्ट 15 मिनटं झोपू दे ना यार. तू 15 मिनटं झोपलीस ना? नाही झोपली आहे मी. हो, नाही झोपली आहे मी. अरे पण नाशिकमध्ये झोपायचं कशाला? खड्डे किती आहेत यार. ते गाडी फिरायला सगळं आली आहेस की खड्ड्यात. झोपायला आली आहे? अरे पण मग आता थोडी तर झोप येतेच ना यार. अशी कशी झोप तर येते? मला आता बघ किती वाजलेत. मला पण झोप आली तर? तुला झोप आली तर मग तू झोप, मला काय. मग मी एका हाताने अशी गाडी चालवेन, पण मला झोपायच्या आधी बोल. तर आता मला फक्त 15 मिनटं झोपू दे. बघ आता किती वाजलेत, 4 वाजत आलेत.
सो जस्ट वेक मी अप ॲट 4:15. ओके, तू मस्त एन्जॉय कर ना, ड्राईव्ह करतोयस ना. मी एन्जॉय करतोच आहे राईड. कसं वाटतं? मस्त वाटतं. मी झोपलेली ना कौस्तुभ. मी नाही उठलो तुला. तू विंडो ओपन केली, तुझी विंडो ओपन करायची. चुकून तुझी ओपन झाली. ओ माय गॉड. मस्त ट्रॅफिक लागले. मस्त ट्रॅफिक लागली. मॅच बघतोय, गाडी चालवतोय, गाडी चालवतोय शूट करतोय आणि फोन अटेंड करते. हो हो. ऑफिसचे. सो मस्त पावसाची सुरुवात झाली आहे आणि वातावरण अगदी मस्त झालंय. किती छान वाटतंय. सगळीकडे हिरवळ पसरली आहे आणि अगदी थंडगार झालंय सगळं. आणि कौस्तुभला खूपच मजा येते गाडी चालवायला. कौस्तुभ, काय बोलशील तू? त्या वातावरणात गाडी चालवायची मजा. गाडी हलते अक्षरशः. मस्त हो. पाऊस चालू आहे. ढग खाली उतरलेले आहेत पूर्णपणे. हे बघ. हो. आता आपण ते पकडायचे आहेत. बघ ना, सगळे ढग लिटरली खाली आले आहेत अँड इट्स लुकिंग सो ब्युटिफुल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ग्रीनरी आहे. दोघं जण. किती भारी क्लायमेट झालंय. सगळीकडे फॉगी झालंय. एवढं चांगलं क्लायमेट तरी झोप येते. अरे मग झोप येत नाहीये, आळस. मी आता झोपून उठली आहे म्हणून. वातावरण बघ. वातावरण मस्तच आहे. वातावरणाचा आनंद घेत मी चालले. मी आणि दिगंबर. तुम्ही गाडीत होतात ना, तर तुम्हाला लेपर्ड दिसलेलं. सो आम्ही आता भंडारदऱ्याला पोचलो आहोत आणि आम्ही स्टे करत आहोत विल्सन व्हॅलीमध्ये. हे अगदी लेक साईड आहे. आम्ही बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवू. लेकच्या बाजूला जस्ट टेंट्स आहेत आणि पाऊस पडतो. खूप मस्त वातावरण झालं आहे. आता आम्ही चहा मागवली आहे, गरमागरम चहा आणि पकोडे खाणार आहोत. फूड एरिया, कॅफेटेरिया. सो या व्ह्यू बरोबर चहा प्यायची मजाच वेगळी आहे. दिस इज अ व्ह्यू. हा बघा, समोर डॅम आणि इकडे आम्ही चहा पितोय आम्ही. वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत चहा पितोय. चीअर्स. चहा मस्त झाला. आता रूम टूर. पहिल्यांदी ही आमची रूम आहे. इकडे सुरू होते, बॅग आहे. ही अशी रूम आहे मस्तपैकी. इकडे टॉयलेट, बाथरूम. आणि हा मी. आणि समोर ही माझी बायको आणि हा समोरचा व्ह्यू आमचा. सो खिडकीतनं पण हा व्ह्यू दिसतो. हा खिडकीतला व्ह्यू. अगदी समोर लेक आहे. हा लेक, हा व्ह्यू. आणि एकदम रूम मस्त कोझी रूम आहे. बट सगळ्यात भारी मस्त म्हणजे ही मिरर, फुल मिरर. मस्त ब्रेड पकोडा गरम गरम आणि चहा. बाहेर घेऊन बस. सो मस्त पाऊस पडतोय बाहेर. सगळं फॉगी झालंय आणि त्याला मी खातोय ब्रेड पकोडा. थंडी. खूप थंडी असते. नेक्स्ट लेवल. काय बोलतोय? 31st ला जी अनुभवली होती तशी थंडीची मजा येते. मस्त.
काय काय बोलतोयस? क्लायमेट इतकं मस्त झालं आणि गाडी चालवायची मजाच येते. काहीच दिसत काहीच नाही. दिसत नाहीये, सगळं अगदी फॉगी झालंय. आय मीन विजिबिलिटी इज लाईक झिरो, बट स्टील इट्स लाईक ओ गॉड, खड्डे बघ किती आहेत. अँड इट्स लाईक मस्त वाटतंय खूप. हाच शॉट रील मध्ये. सो नाईट ड्राईव्ह, नो रस्ता सी, काहीच दिसत नाहीये, फुल फॉगी झालंय आणि एकदम अंधार आहे. सो क्लायमेट इतकं मस्त झालं आणि गाडी चालवायची मजाच येते. काहीच दिसत काहीच नाही. दिसत नाहीये, सगळं अगदी फॉगी झालंय. नो सी फ्रंट. सो आता फॉग गेलेला आहे पण रस्ता इतका मस्त आहे गाडी चालवायला. त्याला खूप भूक लागली तर मग आम्ही त्याला आता जस्ट खायला दिले. आम्ही नवीन उपक्रम चालू केला आहे की ट्रेकला जाताना किराच्या नावाने आम्ही ट्रेकला म्हणा किंवा पिकनिकला जाताना आम्ही नॉट ओनली डॉग्स बट अदर जे काही अजून त्यांना काही ना काहीतरी खायला आम्ही नक्कीच देणार आहोत. सो हे सध्या आम्ही खाणं देतोय ते म्हणजे ड्रूल्सचं. आणि हे तुम्हीही कॅरी करू शकता. अगदी 10 रुपयाचं पॅकेट. हार्डली 10 रुपीज. तर आमच्या गाडीत निदान 40-50 पॅकेट्स असतातच. सो वेरेवर वी गो आम्ही नेहमी ते पॅकेट्स. अजून एक देते. आय विल जस्ट शो यू. आता तरी बरेच संपले पॅकेट्स. थांब देतो. नाईट ड्राईव्ह नंतर आता आम्ही आमच्या रिसॉर्टवरती पोहोचत आहोत. सो मस्त क्लायमेट झालं आहे. फॉग ढग आलेत खाली आणि हे आमचं हे लॉकच होत नाही. कसलं भारी. खूप थंडी वाजते. आणि मुंबईला आता बरेच दिवस पाऊस नव्हता तर आम्ही असं विचार करतो तो पाऊस नाही आहे. पण लकीली पाऊस आला आणि इतकं मस्त वाटतंय. म्हणजे हे बघा ना अगदी फॉगी आहे. साफसफाई तुला माहिती आहे मला साफसफाई इज नॉट साफसफाई. मी रायता आणते. कॅन्टीन भरलेलं आहे सगळं. आम्ही इथे चिकन मसाला आणि चपाती. इथे आहे रायता. तोही तडकेवाला रायता आहे. जिरा आणि कढीपत्त्याचा तडका दिला आहे. चिकन ग्रेव्ही आहे आणि चपाती आहे. प्लस चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणीसुद्धा आहे. हे सगळंच टेस्ट करायचं. व्हेरी नाईस. खूप मस्त आहे. ट्राय केलं पाहिजे. व्हेरी नाईस. चला आता जेवतो आणि मग भेटूया.